आता डोंबिवलीमध्ये असा स्फोट झाला होता की अक्षरशः लोकांच्या शरीराच्या चिथड्या उडाल्या होत्या आणि याच्यामध्येच अमित यांच्या पत्नी रिद्धी खानविलकर डोंबिवली MIDC परिसरात अमुदान कंपनीत अकाउंटचं काम करत होत्या। अंबर अमुदान केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड स्फोट झाल्याची बातमी सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरली। अमित यांना ही माहिती समजताच त्यांच्या काळजातही धस्स झालं। त्यांच्या पत्नीला त्यांनी खूप कॉल केले, मात्र फोनवर काही बातचीत झाली नाही। पुढे काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। याला सर्वस्व जबाबदार आहे तो कंपनीचा मालक। आता त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। कासावीस झालेल्या जीवाने त्यांनी आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांनी याबाबत कळवले। घटनास्थळी धाव घेत आपल्या पत्नीची शोधाशोध सुरू केली, मात्र तिथे काहीच तपास लागत नव्हता। त्यामुळे त्यांनी रिद्धी यांचे फोटो मित्रांना आणि विविध हॉस्पिटलच्या WhatsApp ग्रुपवर पाठवले। कुठेतरी आपल्या पत्नीची माहिती मिळेल या आशेने ते धडपडत होते। काही वेळाने अमित यांच्या मित्रांना एका डॉक्टरांचा फोन आला। मृतदेह ज्या हॉस्पिटलमध्ये आहे तिथे एकदा तपासा असं त्यांनी सांगितलं। त्यावेळी अमित यांनी तात्काळ तिथे धाव घेतली, तेव्हा त्यांच्यासमोर 2 महिलांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत होते। चेहरा पाहून मृतदेहाची ओळख पटवणे फार कठीण होते, मात्र अमित यांना त्यांच्या पत्नी रिद्धी यांची अंगठी दिसली। बोटातील अंगठी आपल्या पत्नीची असल्याचं समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। 2 महिलांमध्ये दुसरा मृतदेह रिद्धी यांच्यासोबत काम करणाऱ्या रोहिणी कदम यांचा होता। तिचा चुलत आणि सक्का भाऊ रुग्णालयात आला होता। आपल्या बहिणीची ओळख पटवण्यासाठी आल्यावर चेहरा पाहून काहीच समजत नव्हते, मात्र तिने सकाळी ऑफिसला निघताना ज्या रंगाचा ड्रेस घातला होता त्या रंगावरून आणि तिच्या दातांना लावलेल्या तारेवरून भावांनी आपल्या बहिणीची ओळख पटवली।